अन्नदाता शेतकरी न्यूजवरून आजच्या घडीची महाराष्ट्रातील दोन सर्वात खळबळजनक आणि चर्चेत असलेल्या बातम्या सविस्तर सादर करतोय. हे दोन्ही विषय राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक स्तरावर मोठे वादळ उभे करत आहेत. चला पूर्ण डिटेलसह समजून घेऊया. आजची पहिली महत्त्वाची बातमी. मुस्लिम समाजासाठी 5% SBC आरक्षण पूर्णपणे रद्द. सरकारचा मोठा निर्णय. महाराष्ट्र सरकारने म्हणजे महायुती देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज म्हणजे 17 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री उशिरा एक नवीन शासनादेश म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्यूशन GR जारी करून मुस्लिम समाजाला देण्यात आलेले 5% विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC A आरक्षण अधिकृतपणे रद्द केले आहे. कधीपासून होता हे आरक्षण? 2014 मध्ये काँग्रेस NCP सरकारने अध्यादेशाद्वारे मुस्लिम समाजातील काही सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांना विशेष पिछडा प्रवर्ग म्हणजे SBC A अंतर्गत 5% आरक्षण दिले होते. हे आरक्षण सरकारी नोकऱ्या, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश, जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र यासाठी लागू होते. का रद्द केले? 2014चा अध्यादेश कायदेशीर अडचणींमुळे म्हणजे बॉम्बे हायकोर्टाने रोख लावली होती आणि तो कायद्यात रूपांतरित न झाल्याने 23 डिसेंबर 2014 नंतर लॅप्स झाला होता. त्यामुळे प्रत्यक्षात हे आरक्षण गेल्या 12 वर्षांपासून प्रभावी नव्हते. आता सरकारने 2014च्या सर्व शासनादेश, परिपत्रके आणि संबंधित प्रक्रिया अधिकृतपणे रद्द केल्या आहेत. नवीन जात वैधता प्रमाणपत्र जारी होणार नाहीत. नवीन प्रवेश नोकऱ्या या कोट्यात होणार नाहीत. राजकीय प्रतिक्रिया. विरोधकांनी म्हणजे काँग्रेस NCP शरद पवार गटाने याला मुस्लिम विरोधी, रमजान गिफ्ट आणि मागासवर्गीयांविरोधी म्हणून तीव्र टीका केली. नसीम खान म्हणजे काँग्रेसने याला BJPचे अल्पसंख्याक विरोधी धोरण दाखवतं असे म्हटले आहे. अल्पसंख्याक समाजात असंतोष वाढण्याची शक्यता आहे. प्रभाव. शिक्षण आणि नोकरीसाठी लाभ घेणारे अनेक मुस्लिम उमेदवार आता सामान्य श्रेणीत स्पर्धा करतील. हे सामाजिक समीकरणांवर मोठा परिणाम करू शकते. आजची दुसरी महत्त्वाची बातमी. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात नवीन खळबळ. रोहित पवारांचे गंभीर आरोप. बारामतीजवळ 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. आज म्हणजे 18 फेब्रुवारीला रोहित पवार NCP शरद पवार गटाने पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मोठे आरोप केले. अपघातानंतर 22 दिवस उलटूनही तपासात प्रगती कमी असल्याचा दावा. रोहित पवारांचे मुख्य आरोप. विमान मुद्दाम खाली आपटले गेले आणि स्फोट घडवला गेला. हा अपघात नव्हे तर घातपात किंवा साजिश आहे. पायलट म्हणजे सुमित कपूरचा वापर करून ब्लॅकमेल करून विमान आदळवले गेले असा संशय. विमानात अतिरिक्त इंधन टाक्या भरल्या होत्या. सामान्य उड्डाणासाठी गरज नव्हती, त्यामुळे भीषण स्फोट झाला. VSR व्हेंचर्स कंपनी म्हणजे विमान ऑपरेटरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला मोठे नेते हजर होते. त्यामुळे कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न. कंपनीचा मुख्य आरोपी म्हणजे मालकाचा मुलगा रोहित सिंग सध्या अमेरिकेत आहे आणि प्रभावशाली नेत्यांच्या मदतीने संरक्षण मिळतंय. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री म्हणजे के राम मोहन नायडू TDP आणि त्यांच्या पक्षाशी VSR कंपनीचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा दावा. त्यामुळे तपासावर प्रभाव पडतोय. त्यामुळे मंत्र्यांना पदावरून हटवावे. DGCA आणि कंपनीमध्ये नेक्सस. तपासाला उशीर, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न. तपास अपडेट. AAIB आणि DGCA तपास करत आहेत. ब्लॅक बॉक्स जळलेला असल्याने डेटा रिकव्हरीसाठी परदेशी तज्ज्ञांकडे पाठवण्याची शक्यता. फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील काही माहिती डाउनलोड झाल्या असल्याच्या बातम्या. राज्य सरकारने CBI चौकशीची शिफारस केंद्राकडे केली आहे. सुनेत्रा पवार आणि NCP नेत्यांनी CBI चौकशीची मागणी केली. हे आरोप राज्यात मोठे राजकीय वादळ उभे करत आहेत. रोहित पवारांनी राहुल गांधी आणि पवार कुटुंबियांच्या समितीने तपासावर देखरेख ठेवावी अशी मागणी केली. शेतकरी बांधवांनो, या दोन्ही बातम्या राज्याच्या भविष्यावर परिणाम करू शकतात. आरक्षण रद्द होण्याने सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर वाद, तर अपघात प्रकरणात साजिशचे आरोप राजकीय विश्वासघाताच्या चर्चा वाढवित आहेत. अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा अन्नदाता शेतकरी न्यूज.